माझा नवरा आहे ना लय खुश होईन बाई. मी असा भारी पास्ता बनवला ना आणि त्यांना एवढा आवडतो ना पास्ता. कधी म्हणतात म्हणजे त्या हाताने पास्ता बनव तू लय भारी एकदम हॉटेल टाईप पास्ता बनवते. असा खुश होईन बाई नवरा माझा. आलं का नको बाया तोंडर नको बाया बोलायला आलो तुला नाही तर खावा लागून चोखताय. नवरा मा प्याला ना बाई मरणाची कुटिंग बाय मला आले का ते लय खुश होते बाई. ते म्हणजे लय हुशार बायको जगात एक नंबर बायको. माझे गिनीज बुक मध्ये माझा नवरा माझ्या नाव दिन बाई. हो आले बाय. बायको काय करतीये? बाहेरून काय विचारता या आतमध्ये मला ना तुमच्या आवडीचं काय बनवलं मी. काय बनवलंय? पास्ता. पास्ता? हा हे काय असं आळ्यावानी? आळ्यावानी ते नवीन आहे नवीन. कशाचं नवीन? आळ्यासारखं आहे ते. तुम्ही आज काय हो दारू पिले तुम्हाला म्हणलं नाही नाही मी दारू बिरू काही नाही प्यालेलो. मग मी तर सरळ सरळ आलोय. मी कुठं वाकडं तिकडं चालत आलोय. म्हणजे आज तुम्ही पेलेच नाही म्हणायचं. पेलं नाही मी उलट तुला आज न्यायला आलतो. आज आपल्याला पिझ्झा खायला जायचंय. मग आणि तू हे केलंय आळ्यावानी. कुठून दिवस उगवलं तुम्हाला आज? दिवस हा हे काय इकडून उगवले आज? मी तरी म्हणते माझा नवरा एवढा तयार कस काय झाला होय. म्हणून तुम्ही भेटायलाच नाही गेले तिकडं. हे याच्यामुळे ते पुढे नाही जायचं नाही जायचं कारणच हे असं न्यायचं म्हणलं का की आता काही ना काही वेगळं. मला सांगा तुम्ही रोज रोज एवढे भारी भारी कपडे नाही घालतो आज कुठून एवढा दिवस उगला. पुढे भारी जुने कपडे घातले ते सगळे कशाचं काय. तुम्ही कसे कपडे घाला पण तुमच्या छानच दिसते. चल मग आता जायचंय ना. हा नको मला लय पाणी लावू. चल मला हे सांगा पाणी कोण लावायचं बाई तुम्हाला फ्रेश आहे का तिच्यात? हा तू तुला काय करायचं लय गाडी. चल सांगा ना. चल लवकर आवड. खरंच मला नवरा लय लागला पण प्रेमाचा. अरे आवडलं का नाही तुझं? किती वेळ लागतो तुला आवरायला? 4 घंटे झाले ना. कदा मी माझं प्यायला एवढ्या वेळेस मी 10 ड्रेस घातले असते. 10 ड्रेस काढून फेकले असते. चल लवकर आवड. हो थांबा ना मी कशी दिसते? लय भारी दिसती. ते बंगल्यावर नसतं काम उशीच्या दिवशी काही भावडीला टवलेली असते तशी दिसू राहिली. काय काय बावले म्हणजे मी तुम्हाला तयार झालेले आवडत काय बोलायचं समजत नाही बाई. चल चला लवकर नाही जाईन ते बंद करून दुकानवाला. चल नाही पटक्यात. आले आले येते इतकी जमाई वाटतात असं बाई. किती खुश बाई मी. चल नको लय खुश होऊ. चल बस. चला ऐक तू माझा मित्र आहे. इथं काय माझी चव बिव घालू नको. शांत बस फक्त. काय भारी लय भारी आता आता देतो आता देतो आता देतो. बस खा बस. तीन ते म्हणून तू बस. सगळं तू सांगितलं ना आता चव घालायची काम करू नको. शांत बस. तुम्ही बोला बोलू तुम्ही शांत बस. चपातीचा असतो का भाकरीचा असतो? त्याच्यामुळे कुठे नेत नाही. त्याच्यामुळे तुला घरीच ठेवतो. चपातीचा असतो का भाकरीचा असतो का? विचारायला मग घरी बनायला मला तुम्हाला आवडत नाही का? नाही बनवायचं आपल्याला घरी. येतो आपण. शांत बस. नको नको नको. सांगितलंय त्याला ऑर्डर दिलेली आहे ते घेऊन येते. कधी येणं पिझ्झा किती टाइम झाला हो. हा नाही मी जाते. मी तुम्ही 5 मिनिटात येते. अरे बस अरे नको. अरे बस अरे ऐकणारच नाही मुली मनातच करते. ऐका भैया एक असा भारी पिझ्झा बनवा ना असं टेस्टी आणि मस्त. चपातीचं बनतो का लागेल चांगली. हो टेस्ट आहे चांगली. मी ते नाही म्हणत तुम्हाला पण ते कशाचं बनवतो तुम्ही? चपाती का भाकरी? पहिलाच टाइम खाते हो. सांगा ना पण. मैद्याचा असतो का? आणि माझ्या नवऱ्याचे मित्र आहे भाई तुम्ही? हा का? हो लय कंजूस येते माहिती तुम्हाला. कधीच नव्हतं आणलं मला इकडे पिझ्झा खायला. घरी पास्ता बनवला होता. मला म्हणते नको आळ्यासारखं. मी त्यांना म्हणलं मी कशी दिसते तर मला म्हणते बाहुली दिसते बाहुली असं बोलत येत ते. झालं का बोलून झालं? घातली माझी चव बिव घातली. चव घालत कोणची घातली? नाही बसते मला माझ्या मित्राचं 5 मिनिटं तू ऐका ना भैया. तू कॅमेरा दे ना मला. का नाही माझ्या नवऱ्याला मला कॅमेरा बसवायचा आहे म्हणजे लोकेशन दिसन. इथं जातो तिथं जातो. या बाई संग बोलतो त्या बाई संग बोलतो. किती घेतला हो तुम्ही?
5,000 हो आपल्याला तसा कॅमेरा घ्यायचा. हा, घेऊ आपण कॅमेरा घेऊ. आज तू तिथं बस, मला माझ्या मित्रासंग बोलून दे थोडस. तर 5 मिनिटं कसं बनवतात तिथं बनवून द्या. आता जर का बसली नाही ना, तुला पुढच्या वेळेस मी परत इथं आणणार नाही. बसती का तिथं जाऊन? बरं बसते बाई. बस. भाऊ ऐक ना, लय मनावर नको लागून घेऊ. तिला आहे ना कसं आहे, पहिल्यांदा आणलंय मी इकडं, कधी बाहेर नेत नाही मी तिला, नाही का, घरीच बनवत असतो. पण आता पहिल्यांदा आणलं म्हणून ती तशी बावताळी आणि करून राहिली. येऊ का मग? आहे तिथं बसता. वयो माहिती वाटते मित्रासमोर. जाऊ घेऊ नाही. आता ते ऑर्डर देत होतो, ऑर्डर देऊ का नको देऊ आता? तुम्हाला वाटतं तुझी बायको वैरीची तिला ऐकायला नाही. काही नाही वाटत मला. आता शांत बस, फक्त ऑर्डर देऊ राहिले ते. हा, मग? शांत बस आता थोडं. काय शांत बस. मी ऐकलं नाही. मी माझ्या कानाने ऐकून काय बोलले. पहिल्यांदा आणलं असं आणलं. जाऊ का मी घरी? तसं काही नाही बोललो. मग आता तुला म्हणजे पहिल्यांदा, मला हे म्हणायचं की तुम्ही याच्या आधी कोणाला आणलं होतं इथं? आता मग पहिल्यांदाच आणलं मी, पण पहिल्यांदाच आलो. तुला पण पहिल्यांदाच आणलं तर पहिल्यांदाच म्हणा ना. आता म्हणून त्यांना तिसऱ्यांदा आलो. मला तो वाटत मला तर चौथंच येत होता. मी तरी म्हणते आता जाऊ एक द्या. काम कर, घरी ते जाऊन कॅन्सल जेवण करतो. चल घरी आपलं. नाही, नाही, आपलं खायचं मला. पिझ्झा खायचं तर मग शांत खा ना. बरं, खाते. लवकर बोला रे तुझा. हा, ऊर राहिला नाही, आता. मला वाटत पण मला ना पाण्याचं. हा, सगळं सांगितलेलं आहे. सगळं येईल. शांत बस फक्त थोड्या वेळ. होय, मी तर भांडे बिंडे घातलं जाऊ का तेवढे पैसे देईन मला दाबतच करून तुम्हाला होय वतन तेवढे हेच कारण आहे फक्त. हेच कारण आहे, तुला कुठं बाहेर मी आणत नाही. ओ भैया मी भांडे घासायला येते बरं का तुम्ही घ्यायला. 3,000 रुपये महिना द्यायचा. आणि माझा नवरा आहे ना, तुला सांगते मला काहीच सांगितलं नाही, काहीच देत नाही. सगळं मला पैसे देऊन तिकडे द्या. मी जातो. नाही मी जातो. हे काय अशी चव घालायचे काम चालले? हो, नका, आपण तिकीट जमा, बस. बस शांत आता. हा, येते उद्या बस. ऐका. हा. ऐका ना, नवऱ्याला कोरड पडली का मारतो बाई तुम्ही तर उन्हा कामाची. पाणी आणतो मी. थांब. पाणी का नाही घेताय का? काय बाई एवढं काम आहे, मग पाणी पण आली ना बाई माझ्या बाई, तोंड बस, ते पाणी. फक्त शांत पाणी पिऊन शांत बस. जरा प्रेमाने बोलावं, पाणी घे गं. बाई, मी खायला वाटतं थोडं काही शिकवलं नाही बाई. बाया, तोक लागत नाही तर पाहता बाई तुम्ही आता लागत जरा, हा? नको, मी आता डोळे दाखवून बसतो. अहो, नको ते ना. पाणी नाही, पाणी ते आता मी डोळे दाखवून बसतोय. चांगलं बाई खाल्लं जरा पाणी. अहो, घ्या ना गार आहे. घ्या तर घरी एक गोष्ट द्या. असं काय करता? कमून आणि ना होते तुझ्या अजून. तुझा मित्र काय मस्त हो राहिला. त्याला वेळ लागत असतो जरा. मी थांब. परत जाऊ मित्राकडे. नको जाऊ. मग मी जातो बाहेर, तू तिकडे जा. अहो लवकर द्या ना भैया. झालंय. रेडी म्हणतो पहा ना. काय रेडी म्हणतो तो? तयार होऊ राहिला म्हणतो, तो मशीन मध्ये आहे. मी म्हणतो मशामध्ये आहे. हा, त्याच्यावर बसला शिकू राहिला. काय करतो? ते सासू राहतो ना मित्र. मला झालं. झाला या ना पाहून झाला काय. 5 मिनिटं थांब. झालंय. झालं ना भाऊ? झालं 2 मिनिटं. कवर बसलं काय माहिती काय मला. हा, पोटात काव आहे, काव राहिले. मला घरी तुम्ही पास्ता खाऊन नाही दिलं. असं कसं बरं सांगा चल, बरं. घरी पास्ता खाऊ ना आपण. आता ते पिझ्झा ऑर्डर केलं. ते घरीच नेऊ पार्सल. नको बाई, मला इथंच खायचं. नाही घरी नेऊ ना पास्ता आणि ते काय दोन. ऐकू तुम्ही? तुम्हाला सांगते मी. सेम असं पाहिजे बरं का मला. हा, तुला सेम असा कसं पाहिजे तसं सांग, परत ते बनवून देते. असं पण पाहिजे बरं का. असं पाहिजे. म्हणा ना तुम्ही त्याला. म्हणा ना पण. म्हणा ना. ए भाऊ, असं द्या, असा गोल. हा, गोल पाहिजे असं. गोल. सांगितलं ना आता शांत बस. हा, बरं, चालतंय. मम्मी ही मंदीच दिसती बाई थोबड तोंडाची आहे ना. तिच्या नवऱ्याला घेऊन आली का नाही पिझ्झा खायला जावं नाही तेव्हा म्हणती अगं रुपये इकडे चल, रुपये तिकडे चल, पिझ्झा खायला बरी आली नवऱ्या संग म्हणते. अगं बाई, अगं बाई, तू पिझ्झा खायला आली काय? हा, एकटी निघून आली आहे ना. अगं बाई, माझ्या नवऱ्याने आणला. तू तुझ्या नवऱ्याला नाही सांग मग. मग तुला अशा कामाच्या टायमाला बरं रुपये दिसत ती. काम असतं हा? बस ना खाय थोडा पिझ्झा. अहो ऐका ना, तुझा निवड ठेवा लागेल आपल्याला आता थोडा. हा, सांग अजून एक सांग. आज नाही सांग अगं तुझं पोट भरू दे आधी. म्हणजे तिच्यासाठी म्हणता का तुम्ही? तिचा नको नवरा- सांगू, ते त्यांचं खाते ना, आपण आपलं घेऊ. मग बिल कोण भरवणार? तुम्ही भरवणार का बिल बा? आणि मग आता तसं म्हणलं तरी नाही, असं म्हणलं तरी नाही, तुझ्या मनाला काय वाटेल ते कर. तुला जर पिझ्झा नाही भेटला तर तू माणसालाच खाशील बाई. नाही तर ते बस ना, अगं ते म्हणते 2-3 order करा. तुझ्या मनातच नव्हतं मला द्यायचं. अगं नाही काय खरंच का हो? तुम्ही काय म्हणले? मी काहीच माझ्या नाही. नवऱ्याचं कसं थोबडं नुसतं मोबाईल मध्ये असा बाई कुठं घेणंच नाही बाई या बाबाचं. अगं तुझं घरी कुठे नवऱ्यात द्याने तो सगळं ते पिझ्झावर द्याने. अरे बरं का, मी तरी म्हणते तू भांडणं करून लावेल आपले. हा. बरं ना? ती ना जर ती आपल्यावर आपल्या दोघांना पाहिजे दूर निघत नाही. तिचा. म्हणूनच काय साडी शांत बस ना, शांत बस. त्या संघ भांडते, माझ्या संघ भांडते, कुणा संघ भांडते.
काही नाही म्हणलो, काही नाही म्हणलो, राहून दे इथं. रुपये तू आमचे भांडण लावू नको, आमचं कोणी कोणी- अगं भांडणाला लावीत जे खरंय ते सांगते तू खायसाठीच येते फक्त नवऱ्या सांगत जिकडं तिकडं नाही तर मैत्रिणी सांगते पहिलं गाव का बरं कशी बोलत होती? पहिलं ना बरोबर सांगतो. बरोबर म्हणजे ते तिच्याकडून आहे का माझ्याकडून आहे? जे खरंय फक्त तेवढं नाही म्हणलं खरंय. हिच्याकडून काय आलं ह्याच्यात? तुम्हाला या घरी चला मी अशी दाखवते तुम्हाला काय महागच का? ही ना माझी चवच घाल. बाई नवऱ्याला सुद्धा मारायला माग पुढे झालं मन शांत. तुमची सवय गेलं बाई तुम्हाला. आता. तुम्ही तिची साईड घेता तशी मी बायको कधी बायको तुमची होय? आता मला आहे ना काहीच बोलायचंच नाही मला तुमच्या. तुम्हाला काय बोलायचं ते बोलत बसा. काय बोलायचं ते बोलत असं तुम्ही तिची सासू मी आता माझा मोबाईल मध्ये बघतो, तुम्ही तुमचं बोलत बसा आता. ती कोण आहे तुमची हा कोण आहे तुमची ती? अरे मिळून लागेल ना मिळून लागेल मग? ना उद्या आमची भांडणं लावून दोन्ही पिझ्झा शिकले. खाल्ला काय पिझ्झा काही दिसत नाही इथं. आता order करून राहील ते. आणि बिल भरशील ना तुम्हाला बिल नाही भरायचं बाई मी थोडं खाईन आणि तुझ्या आधी निघून जाईल. नाही बाई माझ्या नवऱ्याकडे एवढे पैसे नाही बाई नाही बाई माझ्याकडे पण नाही माझा फोन पण स्विच ऑफ झाला तो नाही सगळं केला स्विच ऑफ होतं बाई तुझं पैसे द्यायचं म्हणला का हे स्विच ऑफ तू झालं पिझ्झा खायला आली म्हणल्यावर पैसेच घेऊन आली असेल ना. हो हे काय हे बन 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 त्या मधमाशा म्हणे होय सांगा बरं कुठून हिला दिसलो आपण टपकलो आईन त्या म्हणालो की सापावून साडी पडली बाई. अगं मी तिकडे चालले होते सरळ तू दिसली मला इथं म्हणलं काळी साडी घालून कोण बसलं काय मस्त तुला खपाना काम तू आज वेगळी साडी घातली तुला वाटलं असं ओळखतो नाही म्हणून. हा म्हणजे मी सुंदर दिसू राहिली म्हणून तू अशी हा बोलत होती ना. लय सुंदर दिसत होती बाई. जा तू नाही पिझ्झावानीच झाली तू माझ्या नवऱ्याने साडी घेतली. पिझ्झावानी स्पायसी झाली. हा आहे ना लय भारी दिसते बरं तुला म्हणजे बस लय भारी दिसते. पुन्हा साडी घेतली अशी पुढच्या पुढच्याची. ती घातली अशी अगं त्यांना सुट्टी होती आज नेमकं काय झालं म्हणून माझं ध्यान ऐक आलं. ना, आज नेमकं त्यांनी हे घेतलं नाही चांगले होते ते आज मला म्हणले चल म्हणजे तुला हे ना- पण घेतात का हा थोडी थोडी कधी मध्ये घेते हा तू नाही घेत ए थोडा तोंडाचे काय आता विचारलं हो, ही म्हणते ती दारू पिता. तुझी मैत्रीण आहे ना तू बोलत बस. म्हणजे तुम्ही नाही बोलणार का? नाही मी काही नाही बोलत. माझ्याकडे नाव आहे का? रुपाबाईनी होय. तो लय हा नाव ना? घेते, हा. माझं तुझं लय नाव घेते बाई मग मी आहेच तशी कशी बाई. कोणाची? नाही का खरं खरं सांगते मी. हो बोला दिसत मी म्हणते तुमची अरे बोल ना तू बोल ना. हा, माझं थोडं माझ्या काम चालू नवऱ्याला आहे. ना दुसऱ्या व्यायांचं येत नाही नाही माझ्या नवऱ्याला बी नाही माझा नवरा बोलला किती असं माझा तुझा नवरा कधी तो बोलतो बघितलंच नाही अजून माझ्या नवऱ्याला. हा का? बाई मी कोणत्या माणसासंग नाही बोलत मला नाही आवडत बाई कोणत्या नाही ना? माणसासंग बोलायला हा. मी नसते बोलत मला तू दिसली म्हणून इथं आले. बरं झालं आधी बरं झालं टपकली मध्ये हा नवरा बायकोच्या थोडा तोंडाची. जाऊ का बरं बस आता जायचं निवड जाते ना. बघ कशी फोनवर तुला निवड वाढला काय बघ कशी फोनवर फोन आहे. निवड ठेवून गेलं कोणी मला कोण नाही निवड केलं. मग? मला वकील द्यायची असते, माहिती का? हा बघ, 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 कशी म्हणून फोनवर तुला फोन टाइम देत नाही. काय म्हणते ती का तुला टाइम द्यायला नवरा माझा नवरा मला टाइम देतो माहितीये का हा ना जिकडे म्हणून तिकडे येतात ते माझ्या संग मग पिझ्झा खायला ना पिझ्झा आम्ही खायला मोठ्या हॉटेलला जातो ना पिझ्झा खायला नाही. बर्गर खायला रेस्टॉरंट हॉटेल मध्ये घेऊन जातात ते मला मग आज इकडे कमून आली आज आलो इकडे त्यांना म्हणलं तुमची मित्राची तर चला म्हणलं जवळची जवळ पिझ्झा हा ना? खायला हा. इथालचा पिझ्झा मस्त आहे बरं का मग काय म्हणते अजून काहीच नाही. सासू आणलं का मग का हो, हिचं कोण मी भांडण? माझ्या सासूला घेऊन फिरत असते बाई. हा का हा बाई लय भारी पिझ्झा इकडे या, इकडे या. खा. खा तू खा. दोन काय राहिले म्हणा? तू खा आजी आता बोल राहिली तू खा. तुला भूक लागलेली खा अहो, तू. खा ना तुम्ही. काय झालं जेवण? अरे तू खा आजी. अगं तुझ्या आधी जर खाल्ला तर तू पचणार नाही म्हणून तुला दिलं आधी. माझ्यावरती ओळून टाकी देते माहितीये का? एवढं पिझ्झा अरे तू खा आजी. हो, खा ना. बरं खा. खा ना. खा खा. बरं, असं तुला लागेल माहितीये तुला. बरं तुला येऊन देऊ का झालं ना आता? हा तसंच झालं अय्यो. आहे ना? जायचं बोलली. आहे सगळं. अरे बस सगळं आहे त्याच्यात. याच्यासारखीच करते या मंदिर तर खायसाठी. एकदम बरोबर आहे. आहे हो, इथं खाली आहे, इथं पण खाली आहे. काय आहे. पनीरच नाही त्याच्यामध्ये. आहे बघ हे बघ इथं पण आहे, हो, इथं. ते नाही ते चीज आहे, चीज कसं आहे ते बघ, इथं बघ. हा, अगं, इथं दुधाची आहे, साई आहे. येते. बरोबर आहे. इथं इथं त्याला उचकून येणार. दुधाची साई ती जय, धर बाई, धर काय एक. सगळं घेऊन जाय ना. सगळ्याला कोण एक piece खायचं. नाही नाही, सगळं नाही, घेऊन घेऊन बरं घे ना घे, घे. दाराव आता बाई दारा मी हातात देते बाई माझ्या. धर. अगं सगळा रे खान धर बाई. छान असतो. अयो, करा ना गरम आहे. हो गरम आहे. धरा ना एक खाई धराव कमाल. का आपलं तुझ्या सासूला आहे ना भाकरी खायची सवय का बाजूचे रेट घाली चालली कापून. तुझ्यासारखं नुसतं हॉटेलमध्ये नाही पळत मग आम्ही घरी करते मी सासू खाऊ घालते. त्याला ना नशीब लागत हा. हॉटेलमध्ये यायला खाऊ कसं झालं पिझ्झा लय भारी. मी घरी असंच बनीन काय गरम गरम आहे हो
तुला घरी पण येत तुला घरी इकडे आली. तिला द्या बरं. आता मी तरी शांत खाना किती बडबड करते. भैया हळूच बोला ना जरा. आमचे काय फाटायला लागले एवढं नाही आरडा घसा कोरडा. ऐका ना लय भारी पिझ्झा झालाय ना. काय झालं ना हा मस्त आहे. नाही भारी बनवलं होतं तुझी मित्राने. चांगला बनवतो तो. परत येत जाऊ आपण. पाणी डोसा ना येताना सगळं मला घाई घाई करून करायची एवढं. लय भारी ऐका ना संध्याकाळी हॉटेलला जेवायला येऊ ना आपण. येतात ना ₹5 असं नवरा बाई. तुला नुसतं खाण्यावरच चाललंय का तुझा नुसतं इथं खायचं तिथं खायचं इथं खायचं तिथं खायचं. होय तिचं तोंड पाहा किती बारीक झालं आपल्याला खायला. संध्याकाळी किती वाजता जाणार आहेत तुम्ही? बिल देतो मी. हा द्या लवकर. काय म्हणते हो. संध्याकाळी किती वाजता जाणार हॉटेलला? काय म्हणतात जास्त टाइम भेटत त्याच्या आधी 5 मिनिटं बघ मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊन बसत येत नाही तिथं. होय हा पेलेलं नसली तर येते ना बाया पेलेलं असल्यावर नाही यायची ती. तुला पार्सल आणीन मग उरलेलं बांधून. उरलेलं तुला काय अगं म्हणजे हॉटेलमध्ये भाजी ती राहिलेली असली तर मला लागत नाही मानावर तुझी खाऊन पण देणार नाही मला बाहेर. आहे ना. मग मग आता उद्यापासून येऊ नको माझ्याकडे तू. हा झालं ना खाऊन आता हा. झालं चल आता जायचं पण आपल्याला. ऐका ना रात्री ना हॉटेलला यायचं. सगळीकडे जाऊ आता मला अर्जंट एक काम आलेलं आहे मला तिकडे जायचं आहे. चल आता लवकर माझी कुठे काय म्हणली ते आधी मी जाऊन बसणार आहे हॉटेलला. जाऊ आपण, चल. तुला सगळं नुसतं खाण्यावरच आहे ना तुझं. हा, ते आपलं तुला ना हा. आवडतच नाही आमचं प्रेम. चल लवकर. म्हणजे तिथं असं नव्हतं बरं का तुला आहे ना तुझ्या नवऱ्याने नादी लावलं फक्त. नादी लावलं मला. ते ना बाहेरच भेटले ते म्हणले हा. आता बायकोला नेतोय कसं तरी पिझ्झा शिळा कसं तरी खाऊ घालतो ना दिलोय. हा होय? हा ओ भैया. माझं नाव लोक सांगू हा? माझं नाव हा लोक सांगू तुझ्या नवऱ्याला. होय, होय? हा. ओ, ऐका ना सुरुची काय म्हणते तुझ्या नवऱ्याने तुला नादी लावला शिवाय तिला खाऊ घातला. हा तू बस इथं आपण तू घरी गेल्यावर मला सांग आता मला अर्जंट काम आहे बस. तर काय मारते ना? नुसतं ह्याच्या संग भांड त्याच्या संग भांड नुसतं भांडणं 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 भांडण्याशिवाय काय जमत का नाही बस. चला.